नाही कुठे. ठीक आहे. साहेब, आज काय मागणी घेऊन तुम्ही इथे आहात? अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष, पक्षाचे सरचिटणीस आदरणीय संजय नाईक साहेब, त्याचबरोबर पक्षाचे उपाध्यक्ष नवीन भाऊ आचार्य यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. आमच्या विभागाच्या महिला विभागाच्या विभागाध्यक्ष अमिताताई, आमचे सचिव सचिन ससाने, उपविभागाध्यक्ष सुरेश शेट्टी, सर्व शाखाध्यक्ष मिळून आम्ही या गोवंडी स्टेशनवरील रिक्षावाल्यांना, जे रिक्षावाले या महाराष्ट्रामध्ये राहत असताना त्यांना वाटतंय की ही महाराष्ट्र माझी मातृभाषा आहे, माझी जन्मभूमी आहे, माझी पोटाची खळगी भरणारी ही भाषा आहे आणि ग्राहकांना त्यांच्या भाषेत खऱ्या अर्थानं सेवा मिळणं त्यांचा हक्क आहे. आणि कोणतरी त्या ठिकाणी राजकारणाचा विपर्यास करून स्वतः या ठिकाणी वेगळा काहीतरी प्रयत्न करतोय. तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलंय की मी मराठी बोलतो, मला मराठी भाषा समजते, माझ्या रिक्षात बसा या भावनेतून सगळे रिक्षावाले, काही यादव आहेत, काही दुबे आहेत, काही शुक्ला आहेत, आमची काही मराठी माणसं आहेत. पण खंत या गोष्टीची वाटते की आमचे विभाग सचिव असतील, आम्ही असू, आमचे काही पदाधिकारी असतील, यांना देवनार पोलीस स्टेशनने 168ची नोटीस दिलेली आहे. गोवंडी पोलीस स्टेशनने 168ची नोटीस दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषेला गळचेपी होते. वेळोवेळी राजसाहेबांनी या ठिकाणी आंदोलनं केलेत. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळतोय आणि रिक्षामध्ये साधा रिक्षावाला, ताई कुठे जायचं आहे, कुठे सोडू, सुट्टे पैसे आहेत का, या छोट्या छोट्या सुद्धा भाषा आम्ही बोलणार नाही, संप करू, ही जी मगरुरी आली आहे, ही हिंमत कुठून येते? त्या हिंमत आणि त्याच्या पाठीमागे जी अदृश्य शक्ती आहे त्याला भविष्यामध्ये ठेचून काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचा असेल. 4 तारखेला त्याने चुकून मोर्चा काढूनच दाखवावा. मराठी माणसांसाठी नव्हे, मुंबईतल्या सगळ्या जनतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे. आणि 4 तारखेनंतर मग नोटीस 168च्या काय येऊ दे, काय कुठल्या येऊ दे, वेळ तेव्हा बघू. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा